मी जी गोष्ट सांगणार आहे ती आता जे तंत्रज्ञान आहे त्याच्या आधीची आहे. म्हणजे त्यावेळेस ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही नुकतेच आलेले होते. त्यावर एकच चॅनल होतं सह्याद्री नावाचं, आणि त्यावर भ्रष्टाचाराच्या बातम्या नसायच्या. म्हणजे भ्रष्टाचार नव्हता असं नाही, चॅनल सरकारी होतं, त्यामुळं सांगायला अडचण असायची. त्यावर ज्या निवेदिका यायच्या त्या मेकअप करत नसायच्या, कारण टी व्ही ब्लॅक अँड व्हाईट होता, मेकअप करून उपयोग नव्हता. आता रंगीत टी व्ही आहेत, टी व्हीतला रंग वेगळा, निवेदिकेच्या चेहऱ्यावरचा रंग वेगळा, त्यामुळं पाहणाऱ्याचे डोळे पांढरे होतात, हा विषय वेगळा आहे. त्या निवेदिका ज्या यायच्या त्यांचा चेहराही सरकारी असायचा, जेवढा पगार तसा चेहरा. त्या आनंदाची बातमी तशाच चेहऱ्यानं द्यायच्या, दुःखाची बातमी तशाच चेहऱ्यानं द्यायच्या, त्यामुळं पाहणारे तशाच चेहऱ्यानं पाहायचे. एकंदर तो काळ होता, चित्र स्थिर नसायचं, त्यात मुंग्या यायच्या, लाटा यायच्या. म्हणजे आज हवामान शांत राहील असं सांगताना सुद्धा त्या बाई हलायच्या. लोक म्हणायचे याच हालतायत, हवामान कशाचं शांत राहतं. त्यामुळे जुन्या लोकांच्या ज्या मुंड्या हलायच्या त्याचं ते कारण असावं की चित्र ॲडजस्ट करायला ते असं हलत असावं. त्यामुळं तो रोग, आता बोटाचा रोग झाला आहे रिमोटमुळं. नंतर तंत्रज्ञान प्रचंड वाढलं, आता कलर टी व्ही आले. आणि काल परवा मी वृत्तपत्रात एक बातमी वाचली, आता टी व्हीचं नवीन मॉडेल येतं आहे, रिमोटची गरज नाही, पाहणाऱ्यानं डोळे मिटले की ते आपोआप बंद होणार. आता फक्त शंका आहे काय, पाहणाऱ्यानं जर कायमचे डोळे मिटले तर त्या मॉडेलचं काय करायचं एवढाच प्रश्न आहे. असं सगळं ते प्रचंड वेगानं वाढतंय. त्यात आता मोबाईल आले, आमची पहाट, मी ती सांगणार आहे पुढे, पण आमची पहाट आता वेगळी झाली आहे.